उमेदवारी दिली जाईल? असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूस यांच्यासोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहत आहेत. असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही. एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता खुदा पहाड और चुहा भी नहीं निकला. तुम्ही दिलं होतं खटंगे आणि भटंगेचा नारा तोच त्यांनी आता घेत आहेत आणि त्यांचा असं दावा आहे की मराठी माणसावर ही परिस्थिती आली. पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे. मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत. काही तर नवीन आणा. आणि जसं मी सांगितलं, मी तर मागची असंच घोषणा केली होती, उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन. पण अजून माझे 1000 रुपये वाचले आहेत. अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाहीत. आता ही निवडणूक विकासाची, मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे. त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही. त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल. मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल. मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल. देऊ नाही शकत. संपलेल्या पक्ष बोलणार नाही, संपलेल्या पक्ष आम्ही बोलणार नाही असं म्हणणार आहे. आता त्याच पक्षासोबत युती करावी लागली. 20 वर्ष एकमेकांकडे गेले नाही. भावनिक गावात म्हणतायत, मराठी म्हणतायत, एकंदरीत सगळं कसं बघताय? मुळात तुम्हाला क्रेडिट पण देतात की तुम्हीच एकत्र आहात. बघा, आमच्या नवनाथ बदनी परवाच याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. हा भीती संगम आहे, हा प्रीती संगम नाही. असं आहे, व्हिडिओ तर काही तयार करता येतात. पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो,
अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. सर उद्धव देखील आता मुंबईकर म्हणा असं देखील आता पाहायला मिळतं. गेल्या काही आजच्या प्रेसमधून जवळपास दिसून येतं की परप्रांतीयांना प्रत्यक्षरित्या मला आनंद आहे. किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं, उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये. पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत. जुनी पापं धुता येणार नाहीत. किंवा असे मंत्री हिंदुत्ववादीकडे भूमिका घेऊन कुठेतरी ह्या सगळ्यांना पोलराईज करतायत आणि यामुळेच भाजपचा फायदा होतो असं देखील एकत्रित त्यांनी सांगितलं. असं आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे जे लोक हिंदुत्ववादापासनं फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आम्ही संकुचित नाही आहोत. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे. त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाळणार नाही, त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, सोडलं नाही. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. सर, राज और उद्धव एक साथ आए हैं और ये कह रहे हैं कि बीएमसी में आमची युती अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. सर, राज और उद्धव जी एक साथ आए हैं और कह रहे हैं कि बीएमसी में इस बार वो इतिहास बनाएंगे. किस तरह से देखते हैं आप? देखिए, हाइप तो ऐसे क्रिएट की जा रही है मानो रशिया और यूक्रेन ही साथ में आ गया और ज़ेलेंस्की और पुतिन बात कर रहे हैं. इस प्रकार की हाइप, दो पार्टियां जो अपना अस्तित्व खोज रही है, जिन्होंने अपना अस्तित्व गंवा दिया है, जिन्होंने बार बार भूमिकाएं बदलकर लोगों के बीच अपने बारे में अविश्वास पैदा किया है, जिन्होंने तुष्टीकरण की नीति को अपनाकर एक प्रकार से अपना वोट बैंक खो दिया है, ऐसी दो पार्टियां साथ में आई है, तो उनके साथ में आने से कौन सा फर्क पड़ने वाला है? ये तो दोनों अपना अस्तित्व बचाने के लिए साथ में आए हैं. अस्तित्व बचाने के लिए साथ में आकर कोई चुनाव नहीं जीता जाता. जो मुंबई के लोग हैं उन्होंने हमारा विकास का काम देखा है. मुंबई के लोगों ने, हमने किया हुआ परिवर्तन देखा है. इसलिए मुंबई हमारे साथ है, मुंबई हमारे साथ रहेगी. हमारी महायुति मुंबई जीतेगी. उद्धव जी का बयान है कि अमित शाह और मोदी ये सारी पार्टियां तोड़ने का काम करते हैं, लोगों को चुराने का काम करते हैं. देखिए, उद्धव ठाकरे जी एक बहुत ही निराश और फ्रस्ट्रेटेड इस प्रकार के व्यक्ति है. इसलिए मुझे ऐसा लगता है कि वो जब बार बार वही चीज़ें कहते हैं तो आप भी उसको तवज्जो मत दो और मेरा भी टाइम बर्बाद मत करो. देखिए, मुझे तो अब ये लगता है कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के बाद अब उद्धव जी के पास या राज जी के पास कोई विचार ही बचा नहीं. इनके पास कोई विचार नहीं. ये अवसरवादिता की राजनीति करते हैं. विचारों की राजनीति इन्होंने समाप्त कर दी, इन्होंने दफना दी. विचारों की राजनीति को दफना कर
अवसरवादिता की राजनीति करते हैं, इसलिए तुष्टीकरण कर रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।